नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल कैरीचा मेथांबा कसा करायचा हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 2 कैऱ्या घेतल्या आहे, स्वच्छ धुवून घेतल्या आहे। अर्धा किलोच्या प्रमाणात ह्या कैऱ्या आहे। आता आपण कैऱ्यांची साल काढून घेऊया। साल काढल्यामुळे लवकर कैरी शिजते आणि खायला पण छान लागतो मेथांबा। आपण दोघं कैऱ्यांची साल काढून घेऊया। बघा, साल काढून झालेली आहे। आता आपण कैऱ्या कापून घेऊया। आपल्याला कैऱ्या लांब आकारामध्ये कापून घ्यायच्या आहे। बघा, अशा प्रकारे आपण दोघं कैऱ्या कापून घेऊया। बघा, आपले कैऱ्याचे काप कापून झालेले आहे। लांब असे पातळ काप करायचे, जास्त जाड काप करायचे नाही। आता आपण रेसिपी करायला घेऊया। त्यासाठी मी कढई तापायला ठेवली होती। कढई तापली आहे। त्यामध्ये आपण 2 पडी तेल टाकून घेऊया। तेल जास्त टाकायचं, मेथांब्याला छान अशी चव येते आणि जास्त दिवस टिकतो पण। तेल तापलं आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा जिरं टाकून घेऊया, 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा मेथी दाणे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं। मंद आचेवर परतायचं, म्हणजे छान असं कुरकुरीत होते। त्यामध्ये थोडासा हिंग पण टाकून घेऊया। मेथी दाण्यांमुळे आणि हिंगामुळे छान अशी मेथांब्याला चव येते। बघा, आपली फोडणी छान अशी खमंग झालेली आहे। तुम्ही जर फास्ट गॅस करून जर फोडणी केली तर ही करपली जाते, म्हणून मंद आचेवरच करायची। त्यामध्ये आपण कैरीचे काप टाकून घेऊया आणि व्यवस्थित असे काप परतून घ्यायचे। ह्या मेथांब्याला जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी वेळात ही रेसिपी तयार होते। बघा, अशा प्रकारे काप परतून घ्यायचे। त्यामध्ये आपण पाव चमचा हळद पण टाकून घेऊया। हळदीमुळे छान असा कलर येतो आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। बघा, किती छान असं दिसायला छान वाटते आहे हळद टाकल्यामुळे। त्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं। आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपली कैरीचे काप छान असे मऊ होतील। बघा, 5 मिनिटं झालेले आहे। आता आपण चेक करूया काप छान शिजले आहे की नाही। बघू शकता किती छान असे मऊ झालेले आहे काप। अगदी लवकर हे काप शिजतात साल काढल्यामुळे। आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकून घेऊया। ह्या कैऱ्या जास्त आंबट नाही आहे, म्हणून मी अर्धी वाटी घेतली आहे। तुमच्या कैऱ्या जर आंबट असतील तर तुम्हाला गुळाचं प्रमाण जास्त घेतलं तरी चालेल। व्यवस्थित असं परतून घ्यायचं। हळूहळू गुळाला पाणी सुटत आहे, त्यामुळे कैरीच्या काप छान लागता खायला। गुळाला पाणी सुटल्यामुळे कैरीचे काप त्यामध्ये मुरतात आणि खायला खूप असा मेथांबा लागतो। त्यामध्ये आपण 1 चमचा मिरची पावडर सुद्धा टाकून घेणार आहे। ही मिरची पावडर जास्त तिखट नाही आहे, म्हणून मी 1 चमचा टाकते। तुम्हाला जर कमी टाकायची असली तर तुम्ही टाकू शकता। मिरची पावडरमुळे छान असा कलर येतो मेथांब्याला आणि खायला पण चविष्ट अशी लागते। बघा, किती छान असा कलर आलेला आहे। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून 1 वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपला मेथांबा लगेच तयार होईल। ह्या मेथांब्याला जास्त वेळ लागत नाही, अगदी चविष्ट असा कमी वेळात मेथांबा तयार होतो आणि लहान मुलं तर आवडीने खातात। त्यांना जरी भाजी नाही दिली तरी तुम्ही पोळी सोबत जरी दिला तरी ते आवडीने जेवण करतील पोटभर।
आता आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। बघा किती छान असा घट्ट झालेला आहे आपला मेथांबा आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे, बघू शकता तुम्ही। उन्हाळ्यामध्ये भाज्यांना चव लागत नाही, म्हणून तुम्ही जर अशा प्रकारे मेथांबा करून बघितला तर तुम्हाला पण नक्की आवडेल आणि एक पोळी तुम्ही जास्त खाल, इतका छान असा मेथांबा तयार होतो। म्हणून तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला आहे तर मेथांबा। बघू शकता तुम्ही किती छान असा दिसतो आहे आपला मेथांबा।